तर भारतीय जनता पार्टीचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. जे बावनकुळे ज्यांना पक्षाने साधं तिकीट दिलं नव्हतं, यांना लोकसभेचं तिकीट देताना कधी कोणी विचारलं का नाही विचारलं. पहिली गोष्ट तर राज्याच्याच नेतृत्वाला मोदी शहा जोडगोने विचारलं का नाही विचारलं. प्रदेशाध्यक्षाला इथं आता शब्द येणार नाही, वाटपरणं त्यांच्यासारखं खालच्या लेवलला जाणं मला जमणार नाही, पण तो कोण विचारतो त्यांच्या याला. तेव्हा मानसिक संतुलन तर यांचंच बिघडलं. रोज काय काय बोलतायत. मग सरसंघचालक मस्जिदीत गेले त्यावेळेस काय नाही बोलले मानसिक संतुलन बिघडलं म्हणून. मोदीजी रोज काय बोलतात, मुसलमान काय पोरं वाढवणारी जमात आहे, काय बोलणं चालू आहे. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या ओव्हरऑल तुम्ही पहिल्या दिवशीचे भाषण आणि आजचे भाषण ऐका, भारतीय जनता लोकांच्या टोटल मेंटली यांना खऱ्या अर्थानं मानसिक सल्ला किंवा मानसिक तपासणीची आवश्यकता टोटल भारतीय फार वरपासून खालपर्यंत आवश्यकता असं मला वाटतं. उद्धव ठाकरे 2.5 वर्षात मंत्रालयात गेलेले, खिशाला साधा पेन सुद्धा नसायचा, कामाचं तर दूर. यांची धडपड फक्त आणि फक्त आदित्यला सेटल करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर यांचं बाहेर फिरणंही बंद होईल असंही ते म्हणतात. उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये दम आहे. जिथं बसून तिथून सरकार चालू शकत एवढी ताकद होती. तुमच्यासारखं नाही आहे. नुसतं दलाली आणि धंदे करायला मंत्रालयात जाणारे उद्धवजी ठाकरे साहेब नाही आहे. तुमचे काय चालतात भारतीय जनता पार्टीचे मंत्रालयात बसून काय काय धंदे चालतात हे जरा लोकांना विचारा. मी नाही बोलत आहे, सामान्य माणसाला लोकांना जाऊन विचारा काय करतात तुमचे लोक. मंत्रालयात जाऊन नुसते दलाली आणि धंदे करतात. स्पष्ट बोलतो, गरज काही नाही उद्धव साहेबांना करण्याची. आमच्यासारखे शिवसैनिक त्यांच्या मागे खंबीर आहेत. या महाराष्ट्रातले हजारो जनता त्यांच्या सोबत आहे. या महाराष्ट्रातल्या काय देशातल्या काय जगातल्या जनतेनं कोविडच्या काळात केलेल्या कामाची त्यांची दखल घेतलेली आहे. थाळ्या वाजवत आणि दिवे लावत नाही बसले ते. थाळ्या वाजवा, दिवे लावा, मेणबत्त्या लावा हे करत नाही बसले ते. तुम्ही बाहेर पडून काय केलं, थाळ्या वाजवल्या, दिवे लावले, झालं काय त्याच्यातून. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही फार सल्ले देण्याची गरज नाही. तुम्ही एक छोट्याशा भागाचे एक नेतृत्व करता का नाही करता मला माहिती नाही, परंतु तुमचं महत्व फार काय महाराष्ट्राच्या याच्यात भारतीय जनता पार्टीतच नाही आहे, राज्यात तर फार लांब झालं. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्यावेळेस शिवसेनेमध्ये जे बंड झालं होतं किंवा जे काही झालं होतं आणि हे सगळे आमदार निघून गेले होते, त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींना फोन केला आणि म्हणाले की सगळं थांबवा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि या सगळ्यांना परत बोलवा, आपण सरकार स्थापन करू. कितपत सत्य आहे? मला नाही माहिती, हे मला माहिती नाही. आता देवेंद्रजी रोज काही ना काही बोलतात आहे आणि त्यांचंच खरं आहे, बाकीच्यांचं सगळ्यांचं खोटं असंही ते बोलतात आहे. आणि जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात आहे, खरं काय आणि खोटं काय. सत्तेसाठी तुम्ही काय काय करताय हे भारताला कळतं. मी फक्त महाराष्ट्रापुरतं बोलत नाही, हिंदुस्थानपुरतं आहे. जिथं सत्ता नाही तिथं तुमच्या जीवाचा तिळपापड होतो. तिथं मग आमदार फोडा, पैशाचा वापर करा, ईडी लावा, CBI लावा, हे धंदे तर तुमचे चालू आहे. त्यामुळे सत्तेनं हपापलेले तुम्ही आहे. उद्धवजी तर कधी सत्तेनं हपापले जर असते तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता, शेवटच्या दिवस म्हणून टिकून राहिले असते. तर त्यांना त्याची गरज नाही. शरद पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस फारच कपोलकल्पित बोलतात म्हणाले. खरंच आहे, काय बोलतात ना, काय म्हणजे जिथं फेकण्याची हद्द झालेली आहे. मागचे सगळे जुने स्टेटमेंट काढा 10-15 वर्षाचे, तेच आहे झालेलं. त्याच्या 0% एक पाऊल सुद्धा पुढे आपण गेलेलं नाही. विकासाच्या बाबतीत तसंच, घोषणेच्या बाबतीत तसंच. वेगळ्या पद्धतीने जनतेला मिसगाईड करणं, बेवकूफ बनवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी करतात. त्यात महाराष्ट्राचा जर विचार केला, जसं देशात मोदीजी करतात तसं राज्यात देवेंद्रजी फडणवीस करतात. राज ठाकरे महायुतीत गेलेले आहेत. श्रीकांत शिंदेचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे आणि नवीन शिवसेनेचा DNA एकच आहे. नवीन शिवसेना आणि राज ठाकरेचा म्हणजे गद्दारीचाच ना. हाच DNA विषय बोलताय ना तुम्ही. नवीन शिवसेना म्हणजे गद्दारी केलेली शिवसेना आणि राज ठाकरे. राजसाहेबाविषयी काय बोलणार नाही, पण ज्याला एक जागा लढायला मिळत नाही ते सहभागी झाले. तुम्ही तरी का गावगाव करता हेच कळत नाही. ज्याला एक जागेनं विचारलं नाही या महाराष्ट्रामध्ये, आणि राज ठाकरे युतीत सहभागी, रामदास आठवले युतीत सहभागी, एक जागा नाही. राज ठाकरे सहभागी, एक जागा नाही. ही कोणती युती अशी, कोणती आघाडी यांची अशी.
राज ठाकरेंना राजसाहेबांना अनेक सभा घेतलेल्या, किती जागा आलेल्या निवडून. आता घेतले तर मागच्या वर्षी आमच्या विरोधात घेतल्या होत्या ठिकठिकाणी सभा. भाजपच्या विरोधात घेतल्या होत्या, काय झालं. आपल्या काँग्रेसच्या विरोधात घेतल्या होत्या, काय झालं. शिवसेना भाजप आम्ही एकत्र होतो, आमच्या विरोधात घेतल्या होत्या, कुठे काय झालं. काय झालं नव्हतं, आम्ही निवडून आलो होतो त्यावेळेस. कल्याणमध्ये पुरुषोत्तम चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि एकाच दिवसामध्ये घरवापसी झाली. चव्हाण असं म्हणाले की मी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी त्यांच्याकडे गेलो आणि माझा प्रवेश करून घेतला. हे कल्याणमध्ये रोज चालू आहे, कल्याण डोंबिवली रोज चालू आहे. लोकांवर सत्ता आणि संपत्ती आणि मुजोरीचा दबाव टाकला जातोय. त्या ठिकाणची एक महिला उमेदवार आहे, त्यांना सहन होत नाही. लढायचं तर मर्दानगीनं लढलं पाहिजे, परंतु एक महिला उमेदवार असताना सुद्धा तिच्या समोर ज्या पद्धतीनं कल्याणमध्ये ज्या पद्धतीनं राजकारण हे जे लोक करतात ते खऱ्या अर्थाने एका महिलेला घाबरल्याचं उदाहरण आहे. करायचं तर मर्दानगीनं राजकारण केलं पाहिजे होतं ना. रोज याला फोड त्याला फोड, याला आण त्याला आण, रोज हे धंदे चालू आहे. पण कल्याणची लोकसभा क्षेत्रातील जनता निश्चित उत्तर दिली, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक चॅलेंज दिलेलं आहे की गेल्या वेळेस तुम्ही मोदीजींच्या चेहऱ्यावर 18 जागा जिंकून आले, यावेळेस 18 जागा जिंकून दाखवा मोदीजींच्या चेहऱ्यावर, आणि नाही तर दुकान म्हणता. शिवसेनेनं पहिल्यांदा मागच्या इलेक्शन लढलेलं. शिवसेनेनं त्याच्या आधी लढलो, त्यात का मोदी नव्हते. तुम्ही कशाला बाळासाहेबांचा चेहरा लावता आजही. आणि माझं पण तुम्हाला उलट चॅलेंज आहे. तुमच्या ज्या मागच्या काय 23 जागा होत्या ना भारतीय जनता पार्टीच्या, त्या 23 टिकवून ठेवा. चला तुम्ही तोंड काढा करा. चॅलेंज आमचं आहे तुम्हाला. तुमच्या ज्या भाजपच्या, अरे तुम्हाला उमेदवार बदलावं लागले. मुंबईत 3च्या 3 बदलावं लागले. सोलापूरला का बदलावा लागतो तुम्हाला नेहमी 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 उमेदवार. सोलापूरला तर दरवेळेस नवीन उमेदवार का बदलावा लागतो तुम्हाला. मुंबईत काय गोपाळ शेट्टी बदलावं लागला, कारण ते काम करत नव्हते. पूनम महाजन का बदलावं लागले, काम करत नव्हते सांगा, किंवा चांगलं काम करत असतानाही आम्ही बदललं ते सांगा. मनोज कोटक का बदलला सांगा, चांगलं काम करत असतानाही बदलला ते सांगा, नाही तर काम करत नव्हता ते सांगा. तुम्हाला तुमचे सांभाळता येईना तर तुम्ही आम्हाला कुठे चॅलेंज देत बसता. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी असं म्हटलंय, मुस्लिमांचे मत म्हणजे ओट जिहाद. बिस्वा म्हणजे ना हे खरं तर काँग्रेस येतो. आता एक मन आहे मुस्लिमांमध्ये की एखादा नवीन मुसलमान झाल्यावर तो 5 वेळेस काय 10 वेळेस नमाज पडत असतो, तसा आता तो भाजपाच्या हुजरेगिरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बोलतोय. वोटाचं आणि जिहादचा काय संबंध आहे. तो लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तो कोणाला करावा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आज नवरा बायको एकमेकाचं ऐकत नाही, मतदानाला जातात अशी स्थिती आहे. तर तुम्ही हिंदू मुसलमान करून कुठं मतदान होणार आहे. ज्याला जे करायचं ते करतात लोक. मुख्यमंत्री यांनी शरद पवार टीका केली, महिलांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले, मुलगी सून असा भेदभाव आम्ही करत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. मला माहिती आहे या महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला महिलावर जितके अत्याचार झालेले ते कधीच झाले नाही या 2-2.5 वर्षामध्ये. तुमचे जे 70 मंत्री काय महिलाविषयी बोलले ते चांगलं माहिती, चांगलं त्यांच्याविषयी चांगलं आदर आहे जनतेमध्ये. काय पद्धतीनं राज्यपाल होते इथं कोश्यारी, काय महिलाविषयी बोलले चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे. अरे शरद पवार साहेबांनी या देशामध्ये महिलांना आरक्षण देण्याची भूमिका, पहिलं क्रांतिकारी राज्य हे महाराष्ट्र लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि शरद पवार कुठे बरोबरी होणार आहे. बावनकुळे असं देखील म्हणणार आहे की अनेक वर्ष त्यांनी अनेक दशकं राजकारण केली शरद पवारांनी, मात्र स्वतःच्या बळावर त्यांनी महाराष्ट्रात अजून सत्ता आणून दाखवली नाही, याचं त्यांनी नेहमी साथ घेतलेली आहे. आणि ते आता बारामतीमध्येच राहिलेल्या, बारामती म्हणजे त्यांच्यासाठी इंडिया. तुमचं काय झालंय, तुमच्या मागे तर देशाची महासत्ता आहे. किती मेजॉरिटी आली तुमची. शरद पवार तर एक व्यक्ती आहे, तुमचे तर 50 व्यक्ती आहे. देशाचे पंतप्रधान, कित्येक केंद्रातले मंत्री, कित्येक मुख्यमंत्री जटूनही तुमची मेजॉरिटी येऊ शकली नाही. येणार का तर तुमचं तर तुम्ही 3 आकड्यात सुद्धा जाऊ शकणार नाही, अशा प्रकारची स्थिती होणार तुमची या महाराष्ट्रात. नारायण राणे म्हणतात शरद पवार हे एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगले नसते. माणसाला आजकाल हवामानाच्या अवस्थेमुळे 50-55 वर्षात अटॅक येतो असं नारायण राणे म्हणतात. अशा व्यक्तिगत विषयावर मी उत्तर पण नाही देणार. ठीक आहे. शरद पवार असं म्हटलंय की पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची गरिमा कधी नाही तेवढी तळाला घातलेली आहे आणि भटकत्या. एकदम खरं आहे.
तेव्हा देशाच्या पंतप्रधानाचं एक आपला मान आहे, एक सन्मान आहे. कोणत्या पक्षाच्या कोणत्या विचाराचा पंतप्रधान असो, देशातल्या प्रत्येक नागरिकांनी पंतप्रधानाचा सन्मान केला पाहिजे. ही भूमिका प्रत्येक नागरिकाची असलीच पाहिजे, मग तो पंतप्रधान कोणी असेल. पण आताच्या घडीला अशी परिस्थिती झाली की पंतप्रधान माणसात, घराघरात, धर्माधर्मात अशा पद्धतीनं भांडणं लावण्याचं, द्वेष फैलवण्याचं काम करतात. याचा अर्थ एक घटक निश्चित पंतप्रधानाचा अनादर करायला सुरुवात झाली. लहान लहान पोरगं 2014ला लहान मुलगा सुद्धा अबकी बार मोदी सरकार म्हणायचं. आता मोदी म्हणलं की कोणी असो माणूस टीव्ही बंद करतो. आता ऐकपरी सिरियल सुद्धा घेत नाही, कारण दिवसभर तेच ते बाहेरून बाहेरून त्याच घोषणा, तेच खोटाडेपणा, तीच टीका चालू आहे. आणि त्याच्यामुळं जो त्यांच्यामध्ये आत्मविश्वास होता आता कुठे आहे. रोजची ओढाओढी चालू आहे, व्यक्तिगत टीका टिप्पणी चालू आहे, पवार साहेबांवर चालू आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांवर. तुम्ही 10 वर्ष खरं तर देशाच्या पंतप्रधानांनी 10 वर्ष काय काम केलं सांगितलं पाहिजे. देवेंद्रजी फडणवीस हे करत होते मागच्या काळात आपल्या महाराष्ट्रात, की बाई नाही कोणावर टीका करायची नाही, काही नाही, मी राज्यात काय काम केलं सांगायचे. पण ते आता विसरले. तर पंतप्रधानांनी मी 10 वर्षात दिलेले आश्वासनात असं झालं, एवढे 4 कमी राहिले ते मी पुढच्या कमी पूर्ण केलं असं सांगायला पाहिजे होतं. परंतु ज्या पद्धतीनं जातीत माणसात द्वेष निर्माण करण्याचं काम आहे, असं कोण करतं की ज्याला आता आत्मविश्वास राहिलेला नाही. आणि म्हणून निश्चित ज्याचा आत्मविश्वास हिरावलेला आणि ज्याला सत्ता जाईल याची भीती, त्याचा आत्मा हा भटकताच असतो. आणि तसं पवारसाहेब म्हटले असावे असं मला वाटतं. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली. महाराष्ट्रात काही बहुरूपी नेते सापडत आहेत, काही लोकांच्या अर्ध्या तासात रंग बदलत आहेत, तर 1 नंबरचे बहुरूपी उद्धव ठाकरे असं आशिष शेलार बोलले. लोकसभेच्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या आशिष शेलार यांनी उद्धव साहेबांना सांगण्याची गरज नाही. ज्या बांद्रा भागात लढ म्हणून पार्टी सांगत असताना ज्यांनी पळ काढलेला आहे भीतीनं शिवसेनेच्या, त्यांनी मला वाटतं उद्धव साहेब बोलण्याची गरज नाही. राम मंदिराचं तुम्हाला उद्घाटनाला बोलवलं होतं, पूजेला बोलवलं होतं, मात्र तुम्ही त्यालाही येणं टाळलं. गरज काय? बाळासाहेब असते तर ते आले असते. तुम्ही बोलाल आम्हाला राम भक्ती भाजपने शिकवायची गरज नाही. तुमच्या काय बापाची जागीर नाही राम मंदिर. राम काय तुमच्या एकट्याचा नाही आहे. राम या अख्ख्या हिंदुस्थानाचा आहे, जगाचा आहे. आम्ही ज्यावेळेस राम मंदिराच्या दर्शनाला गेलो, काय तुम्हाला बोलवलं होतं तुम्हाला या म्हटलं, गरज काय? आणि राम मग काय अयोध्येतच आहे का? इथं नाशिकमध्ये नाही का राम? काळा राम मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं सर्वसामान्य माणसासाठी मंदिर खुलं व्हावं म्हणून संघर्ष केला, त्या ठिकाणी उद्धवजी दर्शनाला होते त्या दिवशी. माहिती आहे राम काय नुसतं अयोध्येत, अरे मनामनात राम असणारे मानणारे आपण लोक आहोत. तो तुम्ही बोलल तिथं येणं जरुरी काय? तुम्ही कोणाला जागीरदार तुर्राम खा लावून गेले का? तुम्ही म्हणलं तिथं आलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.